मँगो महाराजा। यम्मी यम्मी यम्मीएस्ट मैंगो मँगो महाराजा इससे ही बनता है टेस्टी मैंगो महाराजा। नमस्कार मित्रांनो, तर आमचा पहिला कपल ब्लॉग असणार आहे, ठीक आहे। तर पहिले आम्ही ना दरवाजा लावतो, ग्राउंड फ्लोर, पहिला कपल ब्लॉग। तर आता आम्ही चाललो आहे छोट्याशा डेटवरती, एक फेमस शेक पिण्यासाठी चाललो आहे। ते काय शेक असणार आहे, कसं काय, सगळं तुम्हाला आता पुढे दाखवूया। पहिले गाडी काढून पटापट निघू। तर मंडळी, एक शेक पिण्यासाठी निघालो आहे, तुम्हाला थोड्याच वेळात सगळे डिटेल्स सांगू, आणि तोपर्यंत आम्ही दोघं जण आपल्या राईडचा आनंद घेतो, पुढे जातो। तर मंडळी, तर मी आता एका कॅफेच्या इथे, म्हणजे माझ्या फ्रेंडचा कॅफे आहे, त्याचं नाव मोनिश आहे। आणि हा जो कॅफे आहे ना, यावर्षी कळव्यामध्ये ना खूप फेमस झालेला आहे। म्हणजे एका शेकमुळे ना, म्हणजे जो सीजनल जो असतो ना, म्हणजे सीजनल शेक असतो, म्हणजे तो शेक म्हणजे मँगो महाराजा। सो मँगो महाराजा आहे ना, तो यावर्षी कळव्यामध्ये त्यांनी खूप क्रेज केला आहे आणि खूप व्हायरल पण झालेला आहे। म्हणजे ॲक्च्युली हा जो कॅफे चालू करून किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले आपल्याला, आणि सध्या 1 महिना इकडे झाला आपल्याला। तर मित्रांनो, मोनिश आहे जो आहे ना, तो माझा कॉलेजपासूनचा मित्र आहे। आम्ही कॉलेजला एकत्र होतो, नंतर क्लासमध्ये एकत्र होतो, नंतर आम्ही लोक जॉबला पण एकत्र होतो। म्हणजे त्यांनी कॉर्पोरेटमध्ये चांगल्या MNC कंपनीमध्ये वर्क केलेलं आहे। त्यानंतर त्याच्या माइंडमध्ये बिझनेस करायची आयडिया आली, मग त्यांनी त्याचं जे MK ज्यूस कॅफे नावाचं कॅफे स्टार्ट केलं। आणि हा एक कोळी मुलगा आहे, कोळी मुलगाचा स्टार्टअप आहे, तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा। आणि बिकॉज ऑलरेडी त्याचं जे शेक वगैरे ऑलरेडी खूप फेमस आणि टेस्टी आहे, आणि त्याच्या हाताला खरंच खूप टेस्ट आहे। आता मी जो मँगो शेक बनवेल तो कसा बनवतो ना, तो मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, मी कॅफेच्या आतमध्ये चाललो आहे। तर जो मँगो महाराजा शेक आहे, जो ऐरोली, कळवा, खारेगाव या एरियामध्ये खूप प्रचलित आहे। तर आमचा जो प्रणालीने माझा जो मँगो महाराजा आहे तो आता रेडी होत आहे। तर शेफ आहे मोनिश कारकर। मँगो महाराजा ऑलमोस्ट तयार झाले आहे। तर आता याला थोडीशी फिनिशिंग वरून त्याच्यावरती क्रीम झाला, यम्मी यम्मी।
रोशनने यम्मी यम्मी यम्मीएस्ट यम्मी यम्मी मँगो महाराजा ही टेस्ट मी टेस्ट करतेस की तू माझं तर करतेस? पर्सनल फेवरेट. ओके MK ज्यूस कॅफे ही आहे, बघू शकता तुम्ही ज्यूस. तर आता मी हा जो शेक आहे तो स्टार्ट करतो. नेक्स्ट सॅटर्डे असणार तुम्ही? नाही याला तर यावंच लागेल. हा खूप लाजतो कारण आम्ही व्लॉग शूट करताना पण माझे तोंड डपवत होता. म्हटलं मला नको घेऊ. तर मोनिश शेक खरंच खूप छान आहे. तुझी अशीच प्रगती होते. थँक्यू इंडियन ऑस्ट्रोनॉट. हा जो शेक बनवला आहे खरंच खूप छान आहे. म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये आयडिया काय चालली की म्हणजे मँगो महाराजा वगैरे बिकॉज काय सीन माहिती आहे का, खूप सारे जे आहेत माझे फ्रेंड्स आहेत कॅमेरा शाय असल्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होतो. मी पण Yes. पण मी यायचं आहे ना नक्कीच चांगलं शूट नक्कीच करेल. थोडं त्याला कॅमेरा फ्रेंडली होते. आई बस कर आता. बुलाएगा अभी तो मेरे को. पॅकअपचा सीन आहे बिकॉज आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे. तर आता मी खातोय नंतर बोलूया आपण. चलो शेक गरम होतो. इससे ही बनता है टेस्टी मैंगो महाराजा. चला ऐका तर मंडळी ऐका. तर मँगो महाराजा शेक आहे तो आमचा आता खाऊन झाला आणि फूड ट्रक आम्ही नाही बंद केलं, मोनिशने बंद केलं. म्हणजे आम्ही तर लास्टचा गिरायक होतो. प्रणाली जाऊन खुश. तर प्रणालीचा पण पहिला एक्सपिरियन्स होता कपल ब्लॉगमध्ये लग्नाच्या नंतरचा. याच्या आधी पण आम्ही ब्लॉग केला आहे पण ही पण थोडी कॅमेरा शाय आहे. पण स्लोली ती पण एकदम येस. चलो आता बाय. जर तुम्हाला मँगो महाराजा टेस्ट करायचा असेल तर इकडे या. मी ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. डू विजिट. चलो कट बाय. आणि वेट डू लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. चलो बाय.